झी 24 तास एक पाऊल पुढे। नवी दिल्लीतल्या गँगरेप प्रकरणानंतर देशाची राजधानी दिल्ली असो किंवा देशाची आर्थिक राजधानी मुंबई असो, दोन्ही शहरांमध्ये महिलांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेबाबत इंग्रजी दैनिक डीएनएनं मुंबई बाय नाईट ही मोहीम राबवली। या मोहिमेअंतर्गत या दैनिकाच्या पूजा पेडणेकर आणि राधिका रामस्वामी या महिला प्रतिनिधींनी मुंबईतल्या सुरक्षेचा आढावा घेतला। पूजा यांनी अंधेरीतल्या आंबोलीत आणि राधिका यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला। यावेळी दोन्ही प्रतिनिधींना मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेबाबत काय वाटलं, रात्रीच्या वेळी मुंबईत महिला सुरक्षित आहेत का, आढावा घेण्यासाठी हे ठिकाण का निवडलं याबाबतचे अनुभव झी 24 तास जाणून घेतलेत। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी या दोघींशी थेट संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले। आपल्यासोबत डीएनएच्या महिला प्रतिनिधी पूजा पेडणेकर आहेत। गुरुवारी मध्यरात्री अंधेरीतील आंबोली या परिसरामध्ये त्या होत्या। त्यांचा नेमका अनुभव काय होता ते आपण पूजा यांच्याकडूनच जाणून घेऊया। पूजा, गुरुवारी मध्यरात्री तू अंधेरी पश्चिम मधल्या आंबोली भागामध्ये होतीस। मुंबई बाय नाईट या कॅम्पेनसाठी तू हे ठिकाण का निवडलंस आणि तुझा नेमका अनुभव काय होता? आम्ही हे ठिकाण निवडलं कारण का इथे गेल्या वर्षी किनन सांटोस आणि रुबिन फर्नांडिस यांची हत्या झालेली आणि ते त्यांच्या मैत्रिणींना ईव्ह टीझिंगच्या अगेन्स्ट प्रोटेक्ट करत होते। आणि तर एका वर्षानंतर या स्पॉटवर काय बदल झाला आहे, सिक्युरिटी आहे की नाही ते बघण्यासाठी आम्ही हा स्पॉट चूज केलेला। महिलांसाठी रात्री त्या सहजपणे फिरू शकतील असं वातावरण या शहरामध्ये आहे असं वाटतं? हो, जर तुम्ही दुसऱ्या सिटीजना कम्पेअर केलं तर मुंबई नक्कीच सेफ आहे। म्हणजे दिल्लीमध्ये कुठे साऊथमध्ये बघा, चेन्नईला मी माझा जर्नलिझमचा अभ्यास केलेला, तिथे 10 वाजल्यानंतर तुम्ही एकटी मुलगी जर रस्त्यावरनं चालली तर म्हणजे मुलं काही ना काहीतरी छेडछाड करणार, हे होतच नेहमी। मुंबईमध्ये तेवढे प्रसंग एवढे नाही आहेत, पण ह्याचा अर्थ नाही की मुंबई सेफ आहे आणि कोणीही ते ग्रांटेड नाही घ्यायला पाहिजे माझ्या मते। आणि ट्रेनमध्ये पण पोलीस ऑफिसर असतो लेडीज डब्यांमध्ये, पण फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये कोणीच नसतं। आणि फर्स्ट क्लासचे डबे मुली स्पेशली लेडीजचे ते एम्प्टी असतात आणि त्याच्यामध्ये जर कोण मुलगी ट्रॅव्हल करत असेल तर ते खूप अनसेफ होऊ शकतं। आणि डिपेंड्स की तुम्ही कोणत्या आवरमध्ये ट्रॅव्हल करता आहात। 12 वाजेपर्यंत आय थिंक पूर्ण सिटी म्हणजे गजबजलेली असते, लोक असतात रस्त्यांवर आणि काही होण्याची शक्यता खूप कमी असते। पण हो, जसं जसं 1-2 वाजतात तेव्हा थोडीशी भीती वाटतेच आपल्याला, नॅचरलच आहे ती भीती। आणि आय थिंक आता आपण विचार करायला पाहिजे की जस्ट बिकॉज अजूनपर्यंत काही मेजर इन्सिडेंट्स मुंबईमध्ये झाले नाही आहेत ह्याचा अर्थ नाही की होणार नाही पुढे, आणि त्याच्यासाठी आपण आणखीन केअरफुल राहायला पाहिजे। आणि पोलिसांनी पण त्यांचा जो तपास आहे आणि त्यांचा जो सर्च पेट्रोलिंग आहे ते रेग्युलरली करायला पाहिजे असं मला वाटतं। यानंतर आपण वांद्रे कुर्ला संकुलामध्ये जाणार आहोत। तिथे डीएनएच्या प्रतिनिधी राधिका रामस्वामी आपल्याला भेटणार आहेत। राधिका जी बताएंगे कि मुंबई बाय नाइट ये कैंपेन के लिए आपने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ये स्पॉट क्यों चुना और आपका एक्सपीरियंस कैसे था? एक्चुअली 5 प्लेसेस चुने गए थे। एक था बीकेसी। यहाँ पर क्या होता है कि पूरा ऑफिसेस है तो 8 बजे बंद होता है पूरा ऑफिसेस और बहुत सुनसान होता है। तो मोस्टली बहुत कंप्लेंट्स आए हैं स्पेशली फ्रॉम फीमेल स्टाफ अक्रॉस द ऑर्गेनाइजेशंस कि जो अंदर के रोड्स में जो लोग वर्क करते हैं उनको ऑटो मिलना बहुत मुश्किल होता है। ऑटोज, पब्लिक ट्रांसपोर्ट, एक्चुअली जो लोग रहते हैं पूरा कंस्ट्रक्शन वर्कर्स होते हैं बहुत सारे, जो डेली वेज वर्कर्स होते हैं बहुत सारे, तो वैसे लोग होते हैं तो उनको बहुत अनसेफ सा फील होता है। तो इसीलिए हमने बीकेसी चूज किया। मुंबई में महिलाएं सुरक्षित है ऐसा आप मानती है? मुंबई बाकी शहरों से कंपेयर करते बॉम्बे इज डेफिनेटली सेफर दैन से चेन्नई और बैंगलोर, लेकिन यहाँ पे भी उतना एब्सोल्युटली सेफ नहीं कह सकते क्योंकि माइंडसेट्स आर चेंजिंग एंड इट्स गेटिंग ओवर क्राउडेड। इन अ वे क्राउड इज गुड क्योंकि मुंबई इज सेफर बिकॉज ऑफ द क्राउड इन अ सेन्स। महिलांसाठी नक्कीच सुरक्षित आहे। या सुरक्षिततेबरोबर सतर्कतेची तितकीच गरज यांनी व्यक्त केली आहे। झी 24 तासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्र लांजेकर सह दिनेश दुखंडे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।